हॅलो फ्रेंड्स, तर आज मी बनवणार आहे चण्याच्या डाळीच्या वड्यांची भाजी। तर त्यासाठी इथे मी चणा डाळ भिजवून घेतली, त्यानंतर कोथिंबीर, अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि जिरं, हळद, थोडंसं लाल तिखट, गरम मसाला, हिंग हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे। मीठसुद्धा घातलेलं आहे थोडं चवीनुसार। त्यानंतर बारीक करून झाल्यावर तांदळाचं पीठ थोडं 2 चमचे आणि बेसन पीठ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्या अशा वड्या बारीक बारीक करून अलटीपलटी करून फ्राय करून घ्यायच्यात। त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल गरम करून जिरं मोहरीची फोडणी करायची, कढीपत्ता, कांदा थोडं परतून घ्यायचं, टोमॅटो घालायचं आहे। त्यानंतर आपलं सुकं खोबरं आणि कांदा भाजून केलेलं वाटण असतं ते घालायचं आहे, हिंग, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला सगळं परतून घ्यायचं चांगलं। आणि ज्या भांड्यामध्ये आपण डाळीचं वाटण केलं होतं ते पाणी थोडं टाकायचं आहे, मीठ घालायचं चवीनुसार आणि कालवणाला उकळी आली की आपल्याला त्याच्यामध्ये वड्या सोडायच्यात। तर इथे मी थोडं भाजलेलं बेसनाची पेस्टसुद्धा टाकलेली आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची।